वेळेवर दिला जाणारा विषय आहे ईश्वरीसाठी पालेभाज्या। नमस्कार, माझे नाव ईश्वरी अमर राठोड। आज मला वेळेवर दिला जाणारा विषय आहे पालेभाज्या। आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या भाज्या खातो, त्यापैकी पालेभाज्या हा खूप साऱ्या असतात, जसे की मेथीची भाजी, पालकाची भाजी, शेपूची, अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत। आणि कांद्याची पात ही भाजी आहे। आपण काही भाज्या जमिनीमधून उकळून खातो, तर काही भाज्या आपण शिजवून खातो आणि काही भाज्या कच्च्याही खातो। कच्च्या भाज्या म्हणजे कांद्याची पात आपण कच्ची खाऊ शकतो, व मेथीची भाजी काही म्हणजे आपल्याला जे काही मध्ये पालेभाज्या देतात, तर ती पालेभाज्या आपण काढून दुसरंच खातो। पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या आहेत आणि त्या आपण खाल्ल्या पाहिजेत। आणि जे माणसं आजारी असतात त्यांनाही पालेभाज्या देतात। ज्या माणसांना आपली बॉडी बनवायची आहे तेही पालेभाज्या खातात। धन्यवाद। बर, पालेभाजे याविषयी ईश्वरीनं तिला जेवढं माहीत आहे तेवढं सांगितलं। या व्यतिरिक्त तुझ्या मित्रांना काय सांगायचं ते बघूया। हा, आणखी या व्यतिरिक्त कोणाला काय सांगायचं आहे? हा, पालेभाज्या हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाच्या आहेत। बर, आणखी सांगता येईल काही कल्याणी तुम्हाला? आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा आमचे आई वडील दर बुधवारी पालेभाज्या आणतात व आम्ही त्यानंतर ते आठवडाभर आम्ही पालेभाज्या खातो। ओके, पालेभाज्या हे शरीरासाठी उपयुक्त असतात। त्यात भरपूर सारे जीवनसत्व, क्षार हे दडलेले असतात। हा, ईश्वरी काहीतरी सांगते। आता हरभऱ्याच्या भाज्या आल्या आहेत। हा, हरभऱ्याची पण भाजी आली आहे की नाही, हिरवी, ते सुद्धा आपण खाऊ शकतो। प्रतीक काय सांगायचं आहे? पालेभाज्यामध्ये वेगवेगळ्या जीवनसत्वे भेटतात, त्यातून आपण आजारी पडत नाही। बर, हा, पालेभाज्या खाल्ल्यानं माणूस आजारी पडत नाही। तुम्हाला परत काहीतरी सांगायचं होतं? आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामधल्या भाज्या आपल्याला खायला पाहिजे, कारण हिवाळा हा थंडीचा असतो। बर, आता हिवाळा ऋतू आहे आणि भरपूर साऱ्या भाज्या ह्या बाजारामध्ये येत आहेत। अगदी बरोबर आहे स्वाती। हा, पालेभाज्या खाल्ल्याने ताकद येते। ताकद येते? हा, ताकद येते म्हणते। हा, दीक्षा काय? आपण पालेभाज्या भरपूर खाल्लं पाहिजे। बर, आपली शेळी खाते ना? अरे हसू नका, शेळी वगैरे कसे पानं खातात की नाही झाडांची, ते कसे शेलके पानं खातात, मग ते पानं खाल्ल्यानंतर त्यांना पण काहीतरी मिळत असेल की नाही, तसं आपण सुद्धा कच्च्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत। हा, आपल्या शेतात वेगवेगळ्या भाज्या येतात, म्हणजे आता शेतकरी हा, या ऋतूमध्ये प्रामुख्याने खरं सांगतो की या ऋतूमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या पालेभाज्या येतात आणि त्या आपण खायलाच पाहिजेत। हा, प्रतीक? तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पालेभाज्या भेटतात, ते आपण खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये हा, ओके, तुम्हाला काही सांगायचं शीतल? नाही। बरं, आणखी तुम्हाला आठवायला आता तुम्ही? हा, पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये रक्तवाढ होते। बर, हे बघा, शरीरामध्ये जे बी घटक आपण पौष्टिक खाऊ ते सर्व शरीर बांधणीसाठी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असतात। पालेभाज्या हा अचानक विषय वेळेवर दिलेला आहे। तुम्हाला काही सांगायचं का कोमल वगैरे तुम्ही मित्रांनी? आजचा विषय आहे वेळेवर दिलेला, जेवढा त्याला ईश्वरीला सांगता आला तेवढा सांगितला। आता आपण तुमच्याकडे पण येत आहोत। बघा, आपल्याला या विषयावर अधिकची माहिती मिळवायला हवी। आणखी आठवते? हा, पालेभाज्या खाल्ल्याने आपले दात लवकर पडत नाही। मला वाटतं पडतात असं म्हणायचे की काय? बरं, हां, हे सगळे जे काही फायदे आहेत ना, पालेभाजी असो किंवा कोणताही आहार घेतल्यानंतर, पण तो सशक्त पौष्टिक आहार घेतल्यानंतर आपलं शरीर मजबूत राहतं। तुम्ही लहान आहात, या वयामध्ये हे जर खाल्लं तर पुढे भविष्यात तुमचं शरीर मजबूत बनतं। हा, तुमचं पालेभाज्याने माणूस तंदुरुस्त होतो। हो, अगदी तुमच्यासारखंच तंदुरुस्त होतं। बर, आणखी आठवलं बरं? हा, ईश्वरीला पालकची भाजी खाल्ल्याने आपली विचारशक्ती वाढते। अरे बापरे, कुठं वाचलं माहित नाही, पण ठीक आहे, मान्य करूया की पालकाची भाजी खाल्ल्यास विचारशक्ती वाढते। अश्विनी, तुम्ही जरा पालकाची भाजी खा, म्हणजे तुमचेही विचार वाढतील। प्रयोग करून बघूया, काही हरकत नाही। हा, ममता? मला सगळे पालेभाज्या आवडतात। सर्वच? हा, ममताला सगळ्या पालेभाज्या आवडतात। काही जणांना शेपूची भाजी आवडत नाही, तिचा वास येतो। हा, आणखी शीतलला काहीतरी सांगायचं? पालेभाज्या खाल्ल्याने आपले मेंदू खूप फास्ट काम करतो।
बरं, असा हा प्रयोगच करून बघूया की आता आपण पालेभाज्या खाऊया आणि खरोखर पुढच्या महिन्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. आपला मेंदू फास्ट चालतोय का बघूया. हा, पालक भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जे जे अवयव असतात ते आपलं काम म्हणजे व्यवस्थित करतात आणि fast अगदी करतात. अगदी. हे आपण कुठलाही आहार घेऊया. हा सचिन, तुला काहीतरी सांगायचंय. आम्ही आमच्या शेतात खूप सारे काही पालेभाज्या लावलेल्या आहेत. हा, तुमच्या शेतामध्ये लावलेले आहेत, पण ते तुमच्यापर्यंतच ठेवा. कधी जर आपल्याला लागल्या तर सचिनच्या शेतात जाऊन आणूया. भरपूर साऱ्या पालेभाज्या आपल्याकडे दिलेल्या आहेत. रुपाली, तुम्ही शेवटचं सांगा आणि आपण थांबूया. पालेभाज्या हिरवागार असतात. हिरव्यागार असतात आणि त्या हिरव्या पालेभाज्या आपण खायच्या आणि हिरवं हिरवं व्हायचं, असं का? मग हिरव्या पाला बघा, एक लक्षात घ्या, हिरव्या पाल्या भाज्या जरी असल्या तरी आपलं रक्त लालच बनतो. कसली मशीन असेल आपलं शरीर. आपण पांढरं खातो, हिरवं खातो, लाल टमाटर खातो किंवा वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या रंगाचे खातो, तरीही आपलं रक्त लालच बनतं. हिरवं का बनत नसेल माहीत नाही, याचा शोध आपण घ्या. तुमच्या डोक्यात हा प्रश्न टाकलाय. आणि पालेभाज्या या विषयावर ईश्वरीनं अगदी सुरुवातीला थोडक्यात सांगितलं, पण नंतर तिनं एक मुद्दे समोर आणले. काही मुद्दे तिचे गजब आहेत की पालेभाज्या खाल्ल्यानंतर मेंदू पटापट चलतो. अश्विनीला आपण सांगितलं आहे की पालेभाज्या खा आणि आपले विचारशक्ती वाढवा. धन्यवाद, तुम्ही खूप छान सांगितलं आणि जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करा ईश्वरी. आलं लक्षात? ओके.